काय तुमच्याही अंगामधलं रक्त कमी झालं आहे? तुम्ही बघू शकता की इकडे घरगुती उपाय म्हणजे डाळिंब. डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील की जर तुमच्या अंगातील रक्त कमी झालं असेल तर तुम्ही डाळिंब खावा. मग आता डाळिंब खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. नमस्कार मित्रांनो, संध्याबाईचं किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इकडे आपण डाळिंब सोलून घेतलेले आहेत आणि त्याला भरपूर वेळ लागतो, कारण सहजासहजी त्याचे दाणे निघत नाही. चांगल्या पद्धतीने आपण सोलून घेतलं आणि तुम्ही बघू शकता की कुठं खराब कुठं काय ते सगळं आपण बाजूला काढलं. इकडे बघू शकता की बऱ्याच ठिकाणी खराब डाळिंब निघते. डाळिंबाचे तसे दरही मार्केटमध्ये बरेच वाढलेले आहेत. 100 रुपये किलो, 200 रुपये किलो असे आहेत, परंतु आपल्याला परवडतील तसे डाळिंब घ्यायचे आणि मस्तपैकी त्याला सोलून घ्यायचे. सोलल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की आहे मीठ. आता मीठ टाकताना तुम्ही सहजासहजी म्हणजे काळं मीठ जर असेल तर फारच चांगलं, कारण काळं मीठ अत्यंत पौष्टिक आणि चांगलं आहे शरीरासाठी, पचनासाठी पण चांगलं आहे. आणि जर नसेल तर आत्ता सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे काळं मीठ नाही आहे. हे मीठ टाकून इतकं भारी लागते मित्रांनो खायला पण. आणि लहान मुलं असो, म्हातारे असो, तरुण असो, सगळे लोक मस्तपैकी ह्याला खाऊ शकतात. ज्यांना दात नसतील फक्त त्यांचाच प्रॉब्लेम आहे, नाहीतर छान पद्धतीने हे तुम्ही खाऊ शकता. रक्त वाढवण्यासाठी तुम्हाला बीट, शेपू, पालक, त्याचबरोबर फळामध्ये तुम्हाला सजेस्ट केले जाते ते खारीक, आणि इकडे तुम्ही बघू शकता ते डाळिंब. डाळिंबाचे चांगले फायदे आहेत. डाळिंबाने आपले रक्त वाढते. गोळ्या घेतल्यापेक्षा तुम्ही हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक पडेल. आणि छान पद्धतीने सोलून घ्या. शक्यतोवर होत असेल तर असेच ज्यूस बनवण्याचा प्रयत्न करा. ज्यूस बनवताना मित्रांनो सहजासहजी ज्यूस बनत नाही, आणि ज्यूस बनल्यानंतरही आपण जे प्रोडक्ट आहे त्याच्यातलं ते काढून टाकतो आणि फक्त रस पितो. परंतु जर असं खाल्लं तर त्याच्यासोबत आपल्याला पूर्ण बिया खाता येतात. असं काहीसं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. छान झालं मित्रांनो. आणि शक्यतो लाल निघतील असेच डाळिंब तुम्ही घ्या. मार्केटमध्ये बरेचदा फसवल्या जाते. तुम्ही बघू शकता की एकदम लाल लाल असे बी याच्यामध्ये निघलं आहे आणि खायलाही तेवढ्याच प्रमाणात गोड आहे. तर आम्ही बनवलं, तुम्ही बनवा, रक्त वाढवा.